गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू विज्ञान कट्टा. आपण नवीन कोर्स सुरू केला आहे आणि हा जो कोर्स आहे हा क्लास 6च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या सायन्सचा जो सिलेबस आहे तो आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात केली आहे, ज्याचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस किंवा नैसर्गिक संसाधने, आणि त्याच्यामधला इंट्रोडक्शनचा पार्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला की आपल्याला या पाठामध्ये एअर, वॉटर आणि सॉइल किंवा हवा, पाणी आणि मृदा या अशा 3 वेगवेगळ्या नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यातलं पहिलं जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्याला आपण एअर असं म्हणतो, हवा असं म्हणतो. त्याचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपलं सगळ्यात पहिलं महत्वाचं नॅचरल रिसोर्सेस ज्याला आपण एअर म्हणून ओळखतो किंवा हवा म्हणून आपण त्याला ओळखतो. तर या एअरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता एअर जी आहे ती एअर आपल्या पृथ्वीच्या सभोवताली प्रेझेंट आहे आणि ती वेगवेगळ्या थरांमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यातला सगळ्यात पहिला जमिनीच्या जवळचा जो थर असतो त्याला आपण ट्रोपोस्फियर असं म्हणतो किंवा त्याला आपण तपांबर असं म्हणतो. हे आपण इयत्ता 5वी मध्ये शिकलोय. आणि हा जो तपांबराचा भाग आहे, या तपांबराचा भाग साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर पर्यंत असतो. आता हा जो तपांबराचा भाग आहे, या तपांबराच्या भागाच्या नंतर त्याच्या वरती असतं ते म्हणजे स्ट्रॅटोस्फियर किंवा ज्याला आपण स्थितांबर असं म्हणतो. आणि हा जो स्थितांबर आहे याची साधारणपणे उंची 3 ते 4 किलोमीटर असते. म्हणजे 13 किलोमीटर पासून साधारणपणे 16 किलोमीटर पर्यंत या आपल्या स्ट्रॅटोस्फियरचा थर आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर जर आपण याच्या वरती बघायला गेलो तर आपल्याला मेझोस्फियर किंवा मध्यांबर नावाचा थर दिसतो. मध्यांबर. त्याच्यावरती आयनांबर नावाचा थर किंवा आयनोस्फियर आपल्याला दिसतो. तर हे वेगवेगळ्या थरांमध्ये आपली जी हवा आहे ती प्रेझेंट असते, ही एअर प्रेझेंट असते. जर समजा आता आपण विचार केला की टोटल मास ऑफ एअर जेवढा आहे या सगळ्या वातावरणामध्ये, तर आपल्याला असं दिसून येतं त्या टोटल मास ऑफ एअर पैकी जवळपास 80% ऑफ मास जे आहे दॅट इज प्रेझेंट इन ट्रोपोस्फियर. आपल्या या तपांबराच्या थरामध्येच जवळपास 80% वस्तुमान असलेली हवा ही इथेच प्रेझेंट आहे. म्हणून मग आपण हे पण अभ्यासलं होतं की आपल्याला ढग असेल, बाष्प असेल किंवा वादळ असतील, वारे असतील, ह्या ज्या सगळ्या फेनॉमेना आहेत ह्या सगळ्या या ट्रोपोस्फियर मध्येच होताना दिसून येतात. म्हणून 80% ऑफ एअर इज प्रेझेंट इन ट्रोपोस्फियर. आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा स्ट्रॅटोस्फियरचा भाग आहे किंवा ज्याला आपण स्थितांबर असं म्हणतो, त्या स्थितांबरामध्ये 19% ऑफ मास ऑफ एअर इज प्रेझेंट. 19% ऑफ मास ऑफ एअर इज प्रेझेंट इन स्ट्रॅटोस्फियर. म्हणजे जर आपण विचार केला तर ही 99% एअर ही आपल्याला फक्त या 2 स्तरांमध्येच दिसते. पुढे जर आपण मेझोस्फियर आणि आयनोस्फियर बघितले तर यांच्यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये हवा, इन अ व्हेरी लेस प्रपोर्शन आपल्याला ती दिसते. आणि त्याच्या वरती जे एक्झोस्फियर नावाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला कुठल्याही प्रकारे हवेचं अस्तित्व दिसत नाही. म्हणजे या वेगवेगळ्या थरांमध्ये आपल्याला ही हवा जी आहे ती प्रेझेंट. आता एअर किंवा हवा हे जर आपण विचारात घेतलं याचं केमिकल कंपोजिशन, इफ वी कन्सिडर द केमिकल कंपोजिशन ऑफ दिस एअर, तर आपल्याला असं लक्षात येतं की दिस एअर इज अ मिक्सचर. ऍक्च्युली हे काय आहे तर एक मिक्सचर आहे किंवा एक मिश्रण आहे. मग कशा कशाचं मिश्रण आहे आणि याच्यामध्ये कोणकोणते घटक प्रेझेंट आहे तर ते आता आपण बघूया. हवेचे घटक किंवा ज्याला आपण कंपोनंट्स ऑफ एअर असं म्हणतो, त्याला आपण कंपोनंट्स ऑफ एअर असं म्हणतो. आता हे जे कंपोनंट्स ऑफ एअर आहे बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नायट्रोजनचा. तो म्हणजे नायट्रोजन. आता हा जो नायट्रोजन नावाचा गॅस आहे हा आपल्या हवेमध्ये दॅट इज प्रेझेंट इन अ 78%. 78% एवढ्या प्रमाणामध्ये नायट्रोजनचा गॅस आपल्या हवेमध्ये.
त्याच्यानंतर याला मोस्ट अबंडंट गॅस असं म्हणतात बरं का. एअरमध्ये प्रेझेंट असणारा मोस्ट अबंडंट गॅस, सर्वाधिक प्रमाणात हवेमध्ये अस्तित्वात असणारा, प्रेझेंट असणारा हा गॅस नायट्रोजन. दुसरा जो आहे बघा, त्याचं नाव आहे ऑक्सिजन. दुसरा जो आहे त्याचं नाव आहे ऑक्सिजन, आणि तो साधारणपणे 21% एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या हवेमध्ये. म्हणजे जर का या दोघांची बेरीज केली आपण, तर 78 आणि 21 आपल्याला इथेच 99% ऑफ कॉम्पोजिशन ऑफ एअर दिसून येतं, की हवेमध्ये दोनच घटक मुख्य प्रमाण, म्हणजे दोनच घटक आहेत की जे मुख्य आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी 99% एअर बनलेली आहे. ते दोन घटक कोणते, तर नायट्रोजन आणि ऑक्सिजन. हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात बरं का, त्याच्यामुळं त्यांच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. नायट्रोजन इज प्रेझेंट इन 78%, ऑक्सिजन इज प्रेझेंट इन 21%. याच्यानंतर इतर जे घटक आपल्या हवेमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये अर्गॉनचा समावेश होतो बघा. अर्गॉन हा एक प्रकारचा नोबेल गॅस आहे, किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य ज्याला आपण म्हणतो. राजवायू म्हणून ओळखला जाणारे काही वेगवेगळे वायू आपल्या हवेमध्ये प्रेझेंट आहे, त्याच्यातला हा अर्गॉन नावाचा आहे. आता हा अर्गॉन आपल्या हवेमध्ये 0.9% एवढ्या प्रमाणात प्रेझेंट, 0.9% एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या हवेमध्ये या अर्गॉनचं अस्तित्व आपल्याला दिसून. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे आपल्या हवेमध्ये. कार्बन डायऑक्साईड नावाचा जो गॅस आहे, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये CO2 असं पण म्हणतो, हा CO2 आपल्या हवेमध्ये प्रेझेंट आहे बघा, 0.03% एवढ्या प्रमाणात. तर बरेच शास्त्रज्ञ जे आहेत ना पर्यावरणाशी संबंधित काम करणारे, ते असं म्हणतायत की द प्रपोर्शन ऑफ दिस कार्बन डायऑक्साईड गॅस हॅज नाऊ बीन इन्क्रीज्ड. हे प्रमाण आता खूप जास्त वाढलंय असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्याच्यामुळेच आपल्या पृथ्वी तलावरती ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज, ज्याला आपण वातावरणीय बदल असं म्हणतो, ते बदल आता व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचं मुख्य कारण कार्बन डायऑक्साईडचं वातावरणामध्ये वाटत असलेलं प्रमाण आणि त्याच्यामुळे होत असलेलं एअर पोल्युशन हे आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे या पाठामध्ये. तर अशा पद्धतीनं हे वेगळे वेगळे गॅसेस प्रेझेंट आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून काही घटक आपल्या वातावरणामध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे डस्ट, धूळ. धूळ खूप महत्त्वाची आहे बरं का, असं नाही की ती अगदीच काय म्हणूयात आपण काही कामाची नाही, ती खूप महत्त्वाची आहे. त्याचं प्रमाण आपल्या वातावरणामध्ये योग्य प्रमाणात असलं पाहिजे, कमी प्रमाणात असलं, पण ती असणं ही खूप महत्त्वाचं. त्याच्यानंतर पुढची जेव्हा आपण लाईट नावाचं चॅप्टर बघणार आहोत ना, तेव्हा आपण या डस्टचा महत्त्व समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर अजून या डस्ट सोबत नाही का वॉटर व्हेपर, किंवा ज्याला आपण बाष्प असं म्हणतो, तर हे बाष्प सुद्धा आपल्या हवेमध्ये प्रेझेंट. तर ह्या सगळ्या घटकांची मिळून आपली जी हवा आहे, ती हवा ही बनलेली आहे. त्याच्यानंतर जर समजा आपण असा विचार केला की हे जे वेगळे वेगळे घटक आहेत ना, यांचे उपयोग काय आहेत, म्हणजे युजेस ज्याला आपण म्हणतो, युजेस ऑफ डिफरंट गॅसेस. वेगवेगळ्या प्रकारचे जे वायू आपल्या हवेमध्ये प्रेझेंट आहेत, त्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग काय आहेत, गॅसेस काय आहेत. तर सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे नायट्रोजन, जो आपण म्हटला होता किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे, तर तो 78% मध्ये प्रेझेंट आहे. मग हा जो नायट्रोजन आहे हा कशासाठी उपयोगाला येतो. आपण जेव्हा न्यूट्रिएंट्स हा जो पाठ आपल्या इयत्ता पाचवीमध्ये अभ्यासलाय, त्याच्यामध्ये आपण आपले जे अन्न घटक आहेत त्या अन्न घटकांमधला प्रथिन नावाचा भाग बघितलाय बघा. प्रोटीन्स नावाचा भाग ज्याला आपण म्हणतो. ही प्रोटीन्स किंवा ही जी प्रथिनं आहेत, ही प्रथिनं कशाची बनलेली असतात, तर ती या नायट्रोजनची बनलेली आपल्याला. दिस नायट्रोजन इज व्हेरी युजफुल इन बिल्डिंग द नेसेसरी प्रोटीन्स. नेसेसरी प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये जे बनावं लागतात, त्यांच्यासाठी हा नायट्रोजन गॅस जो आहे तो उपयोगाला येतो. आता हा जसाच्या तसा वापरला जात नाही, त्याचं रूपांतर वेगळ्या पदार्थांमध्ये केलं जातं आणि मग तो आपल्यापर्यंत पोहोचतो आणि मग आपण तो वापरतो. तर असा हा
नायट्रोजन, पण प्रोटीनचा मुख्य घटक हा आहे. त्याच्यानंतर आपल्या इंडस्ट्रीमध्ये अमोनिया नावाचा गॅस जो आहे, अमोनिया नावाचा गॅस हा वापरला जातो वेगवेगळ्या फर्टिलायझर्स बनवण्यासाठी. आपल्या वनस्पतींना सुद्धा नायट्रोजनची आवश्यकता असते. मग आपण खतांच्या स्वरूपात फर्टिलायझर्सच्या फॉर्ममध्ये वी प्रोव्हाइड दॅट नायट्रोजन टू द प्लांट्स. मग हे युरिया असेल किंवा DAP असेल, अशी जी वेगवेगळी फर्टिलायझर्स आपण बनवतो ना, ती फर्टिलायझर्स बनवण्यासाठी हा अमोनिया नावाचा घटक आपल्याला उपयोगाला येतो. आणि हा अमोनिया बनवण्यासाठी आपल्याला नायट्रोजनची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर अजून या नायट्रोजनचा एक खूप महत्वाचा उपयोग आहे बघा. आपण बऱ्याचदा आपल्या आई बाबांकडे हट्ट करतो आणि त्यांच्याकडनं आपल्याला म्हणतो मला चिप्स कुरकुरेचं पॅकेट घेऊन द्या. ते चिप्स आणि कुरकुरेचं जे पॅकेट असतं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एअर भरलेली असते. आपल्याला वाटते यांनी उगाच ती हवा दिली. तसं नाहीये. हे जे पॅक्ड फूड आयटेम्स असतात ना, त्यांच्यामध्ये जो गॅस भरलेला असतो तो हा नायट्रोजन गॅस असतो. पॅक्ड फूड आयटम्स किंवा ज्याला आपण कॅन्ड फूड आयटेम्स असं म्हणतो, त्या पॅक फूडमध्ये किंवा कॅन फूडमध्ये हा आपला नायट्रोजन गॅस ऍड केलेला. त्याचं कारण आहे, कारण आपण जर का त्याच्यामध्ये साधी हवा भरली तर त्याच्यामध्ये मॉइश्चर असण्याची शक्यता असते. आणि जर का मॉइश्चर प्रेझेंट असेल तर तिथे बॅक्टेरिया किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपलं जे फूड जे आपण त्या पॅकेटमध्ये पॅक करतोय ते स्पॉईल होण्याची शक्यता असते. म्हणून एअरच्या ऐवजी तिथे नायट्रोजन वापरला जातो पॅक फूड आयटम्स. तर अशा पद्धतीनं प्रोटीन्स बिल्ड करण्यासाठी, अमोनिया जो आहे तो बनवण्यासाठी आणि कॅन फूड आयटेम्स किंवा पॅक फूड आयटेम्सच्या पॅकेजिंगसाठी आपल्याला हा नायट्रोजन गॅस जो आहे तो उपयोग आहे. दुसरा जो घटक आपण बघितला होता आपल्या हवेचा तो आहे बघा ऑक्सिजन नावाचा वास. ऑक्सिजन. आता हा जो ऑक्सिजन आहे हा आपल्याला माहिती आहे, याला आपण मराठीमध्ये माहिती आहे, याला प्राणवायू म्हणून ओळखतो. याला आपण प्राणवायू म्हणून. हा आपल्या श्वसनासाठी, रेस्पिरेशनसाठी, इव्हन आपल्याच नाही तर आपल्या पृथ्वी तलावरती जेवढे सजीव प्रेझेंट आहेत का, त्या सगळ्या सजीवांच्या रेस्पिरेशनच्या प्रोसेससाठी, श्वसनाच्या प्रोसेससाठी दिस ऑक्सिजन गॅसेस खूप महत्वाचा वायू आहे. आपल्याला रेस्पिरेशनच्या प्रोसेससाठी उपयोगाला येतो. त्याचबरोबर फक्त रेस्पिरेशनसाठीच उपयोगाला येतो असं नाही, तर याच्याबरोबर कंबशन नावाची जी घटक प्रोसेस आहे किंवा ज्याला आपण ज्वलन असं म्हणतो, तर या ज्वलनाच्या प्रक्रियेसाठी सुद्धा आपल्याला हा जो ऑक्सिजन नावाचा गॅस आहे हा खूप 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 उपयोगाला येतो. हे नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे खूप महत्वाचे वायू आहे. 99% ऑफ एअर इज मेड अप ऑफ दीज टू गॅसेस. नायट्रोजन 78% मध्ये प्रेझेंट आहे आणि हा जो आपला प्राणवायू आहे हा 21% मध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला आपल्या एअर मध्ये दिसून येतो. याच्या व्यतिरिक्त काही आणखीन महत्वाचे गॅसेस आपल्या हवेमध्ये प्रेझेंट आहे, ज्याला आपण अर्गॉन म्हणून ओळखतो. हा जो अर्गॉन आहे बघा, दिस इज अ नोबेल गॅस. हा राजवायू आहे, हा निष्क्रिय वायू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही केमिकल रिॲक्शन मध्ये हा सहभागी होत नाही, पण हा वापरला जातो आपल्या इलेक्ट्रिकच्या बल्बमध्ये. आपले जे विद्युत दिवे असतात का, त्या विद्युत दिव्यांमध्ये हा वापरला जातो. इलेक्ट्रिक बल्बमध्ये हा वापरला जातो. याचं कारण असं आहे की इलेक्ट्रिक बल्बमध्ये जेव्हा टंगस्टनची फिलामेंट वापरलेली असते आणि ह्या टंगस्टनची फिलामेंट हीट होते, ती जास्त हीट झाली तर ती मेल्ट होऊ शकते आणि आपला बल्ब फ्यूज होऊ शकतो. ते होऊ नये म्हणून इथे हा आर्गॉनचा गॅस जो आहे हीटला डिसिपेट करण्यासाठी, इकडे तिकडे त्या बल्बमध्ये सगळीकडे पसरवण्यासाठी आपला हा आर्गॉनचा गॅस वापरतो. त्याच्यानंतर पुढचा जो गॅस आहे बघा तो आहे हेलियम नावाचा गॅस. हेलियम. आता हा जो हेलियम नावाचा वायू आहे, हा हेलियम नावाचा वायू आपल्याला खूप कमी टेम्परेचर जर पाहिजे असेल, फॉर ऑप्टेनिंग व्हेरी लो टेम्परेचर, फॉर ऑप्टेनिंग व्हेरी लो टेम्परेचर, त्यावेळेस आपल्याला हा हेलियम नावाचा गॅस जो आहे तो उपयोगाला येतो. खूप महत्वाचा वायू बघा. आपण
बऱ्याचदा उंच उडणारे फुगे बघितले असतील, खूप उंच आकाशात जाणारी फुगे. त्या फुग्यांमध्ये हा हेलियमचा गॅस जो आहे तो भरलेला असतो. त्याच्यानंतर पुढे आहे बघा नेक्स्ट निऑन नावाचा गॅस. निऑन. आता हे आर्गॉन, हेलियम किंवा हा जो निऑन आहे हे सगळे निष्क्रिय वायुमूलद्रव्य आहेत किंवा राजवायू आहेत किंवा नोबेल गॅसेस आहेत. यांना आपण नोबेल गॅसेस म्हणतो कारण दे डू नॉट पार्टिसिपेट इन एनी केमिकल. कुठल्याच केमिकल रिएक्शन मध्ये ते सहभागी होत नाही. तर असा हा निऑन नावाचा जो गॅस आहे हा वापरला जातो बघा आपले डेकोरेटिव्ह लाईट्स जे असतात त्या डेकोरेटिव्ह लाईट्स मध्ये. आपण बऱ्याचदा दुकानांच्या समोर ॲडव्हर्टायझिंगचे बोर्ड बघतो आणि त्याच्यामध्ये रात्रीला वेगवेगळ्या रंगाचे लाईट्स बघतो. हे जे डेकोरेटिव्ह लाईट्स असतात ना त्यांच्यामध्ये आपल्याला हा निऑनचा गॅस जो आहे तो वापरलेला दिसतो. त्याचबरोबर आणखीन क्रिप्टॉन नावाचा गॅस आहे बघा. क्रिप्टॉन नावाचा विच इज ऑल्सो प्रेझेंट इन एअर. व्हेरी लेस अमाऊंट मध्ये हे गॅसेस प्रेझेंट असतात बट दे आर प्रेझेंट इन अवर ॲटमॉस्फिअर. दे आर पार्ट ऑफ अवर एअर. मग हा जो क्रिप्टॉन आहे हा आपल्या ज्या फ्ल्युरोसंट ट्यूब्स असतात ना त्या फ्ल्युरोसंट ट्यूब्स मध्ये हा वापरला जातो. झेनॉन नावाचा जो गॅस आहे आणखीन एक हा झेनॉन नावाचा गॅस हा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापरला जातो. म्हणजे तुम्ही फोटो काढणारी लोक जी बघितली असतील फोटोग्राफर्स त्यांच्याकडे एक बल्ब असतो आणि ते जेव्हा कॅमेऱ्याचं क्लिक करता तेव्हा तो एकदम जोरात फ्लॅश होताना. तो जो फ्लॅश फोटोग्राफीसाठी वापरला जाणारा लाईट आहे बल्ब आहे त्याच्यामध्ये हा झेनॉनचा गॅस जो आहे तो वापरला जातो. तर अशा पद्धतीनं हे वेगळे वेगळे गॅसेस आणि त्यांचे उपयोग. तर आपण इथे हवा किंवा एअर जो आहे हा हवा एअर याचा महत्वाचा गोष्टींचा अभ्यास आता केला. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एअरच्याच पण एअर पोल्युशन किंवा हे हवेचं प्रदूषण जे आहे ते का होतंय त्याच्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती मात करता येऊ शकेल ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या कोर्समध्ये पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे ज्याच्यामध्ये आपण एअर पोल्युशनचा अभ्यास करणार. थँक्यू.